आटो म्हणजे विठ्ठलवाडीच्या नदी पात्रामध्ये जे बांधकाम चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? सरांची जी मागणी आहे राहुल लोमरेंनी जे आंदोलन केलेलं आहे नागरिकांच्या हक्कां आणि अधिकारांसाठी, त्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असा आहे की वालधुनी नदी अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कृपेने जे अनधिकृत चालू आहे, अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे, ज्यामुळे आज आपण बघितलं असेल फक्त 3 दिवस पाऊस पडला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या सर्व विभागांमध्ये पाणी भरलं होतं. त्याचं जे मुख्य कारण होतं की नदी पात्रामध्ये ज्या पद्धतीने बांधकामं चालू आहे. वास्तविकता हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर नदी पात्रापासून 50 मीटर ते 20 मीटरच्या अंतरावर जेवढी बांधकाम आहे ती तात्काळ निष्कासित करण्यात यायला पाहिजे होती. पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कृपेने विठ्ठलवाडी स्टेशनच्या समोर माधव कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जे बांधकाम होत आहे BOT तत्वावरती, त्यामुळे त्या सकल भागातलं पाणी सर्व चाळींमध्ये येत आहे. तसंच त्याच पद्धतीने विठ्ठलवाडी ते प्रेम ऑटो सर्कलपर्यंत जो ब्रिज बांधण्यात येत आहे त्या ब्रिजचे पिलरसुद्धा यांनी वालधुनी नदीमध्ये बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे CRZ कायद्यांचं उल्लंघन तर होतच आहे, पण नदीमध्ये भराव टाकून बांधकाम केल्याने पाणी जाण्यासाठी जागाच नाही आहे. सर्व पाणी बाहेर लोकांच्या नागरी वस्तीमध्ये येत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं नुकसान होत आहे आणि याची नुकसान भरपाईची पण त्यांनी मागणी केलेली आहे की प्रत्येक नागरिकांना कमीत कमी 50,000 रुपये नुकसान भरपाई त्यांनी दिली पाहिजे. कारण की नागरिकांचं प्रचंड नुकसान होतं. म्हणजे खाण्याच्या वस्तूपासून ते अंगावरती घ्यायच्या गाद्या, चादरी, कपडे सगळे घाण होतात. म्हणजे अक्षरशः फेकून द्यावं लागतात. अशा वस्तू 5,000 मध्ये कशा काय भेटतील? त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि नदीपात्रांमध्ये CRZचं उल्लंघन करणाऱ्या BOTचे जे अधिकारी आहेत विश्वास, यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. सर, इथे राहुल सर उपोषणाला बसलेले आहेत. तर कल्याण पूर्वमधला जो बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे तिथे त्यांनी सांगितलेलं की श्रीकांत शिंदे यांनी 21 करोडचा घोटाळा केला. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम तर राहुल लोमरे यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्याला कल्याण शहरातील तमाम आंबेडकरी चळवळीतील पक्ष, संस्था, संघटना तसेच इतर राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा भेटलेला आहे. आज मी या उपोषण स्थळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. आणि आपण जो महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की कल्याण पूर्व येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथील जो कथित भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. याच्यासाठी कारण काय आहे की कल्याण पश्चिम येथे बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून 8 कोटीच्या निधीमध्ये 6 मजल्याचा मोठा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र बनवण्यात आलेलं आहे. जर त्या ठिकाणी 8 कोटीमध्ये 6 मजल्याची बिल्डिंग बनते तर इथं 21 कोटीमध्ये फक्त 1च मजल्याची बिल्डिंग आहे आणि ती दर पावसाळ्यामध्ये गळते. यावर्षीसुद्धा पावसाळ्यामध्ये पाणी गळत होतं. जर एवढा मोठे निधी खर्च झालेला तर तो नेमका पैसा गेला कुठे आहे त्याची सखोल चौकशी करून महानगरपालिकेने आयटम वाईज त्याची बिलं प्रकाशित केली पाहिजे की त्या ठिकाणी वापरण्यात आलेली साधन सामग्री आणि जो मटेरियल यूज केलेलं आहे त्या कुठल्या कॉस्टिंगचं टेंडरमध्ये होतं आणि प्रत्यक्षात कुठलं वापरले गेलेलं आहे याची त्यांनी चौकशी केली पाहिजे. आणि निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करून त्यावेळेसचे जे अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते, स्मारकाचं बांधकाम ज्या विभागाच्या अखत्यारात होतं त्यांच्यावरती गुन्हा दाखल तात्काळ केला पाहिजे आणि याची निष्पक्षपणे चौकशी त्यांनी केली पाहिजे. म्हणून आम्ही यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. उपोषणाचा 4था दिवस आहे. तर आज सकाळी काही डॉक्टर्स आले होते तर त्यांनी काय सांगितलं यांच्या प्रकृतीबद्दल? डॉक्टरांनी सांगितलं की प्रकृती यांची खालावत चाललेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे, परंतु या मधोर प्रशासनाला अजूनपर्यंत जाग येत नाही. आणि हे जे आंदोलन चालले तर सामाजिक प्रश्नासाठी. आता मॉडेल कॉलेज अनधिकृत कॉलेज आहे, उद्या जर त्या कॉलेजची इमारत काय कमीच असेल तिथं जर मुलांचं दगावले तर ह्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिकेने तिथं सांगितलंय ना का हे कॉलेज अनधिकृत, मग त्याच्यावर कारवाई का होत नाही? दुसरा मुद्दा आहे का त्या शाळेमध्ये एक 9वीचा जे यांनी शिक्षण क्लार्क बनतोय आणि तो त्याचा डुप्लिकेट दाखला असून सुद्धा त्याच्यावर सुद्धा कारवाई होत नाही. असे अनेक विषय. आता जो पूर आलेला आहे ह्या नदी पात्रामध्ये या महानगरपालिकेने जे ब्रिजचं काम केलंय ॲक्च्युली CRZचं उल्लंघन आहे आणि त्या नदी पात्रामध्ये बांधकाम केल्यामुळे अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं, त्यांचं नुकसान होत आहे. अशी जर कामं महानगरपालिका करत असेल आणि त्या रास्त मागणीसाठी
आज 4 दिवस झाले समाजसेवक आमचे मित्र उमरे साहेब इथं उपोषणामध्ये, परंतु अजूनपर्यंत हे माधोर प्रशासन यांना जाग येत नाही. आणि उद्या जर त्यांच्या प्रकृतीची काय बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त असतील, या विषयाचे जे जे संबंधित असतील ते सर्व त्याला जबाबदार राहणार आहेत. याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर काय ते कारवाई काय तर त्यांना न्याय निवाडा दिला पाहिजे. अन्यथा आज तर फक्त आंदोलन आहे, उद्या येणाऱ्या काही दिवसामध्ये इथं मोर्चा सुद्धा महानगरपालिका याच्यावरती येणार, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. धन्यवाद सर.